हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 53. 3 तास उलटून गेले पण अजून डॉक्टर काही बाहेर येत नव्हते. म्हणून ऑपरेशन थिएटर बाहेर उभ्या असलेल्या शिवांशने मनोमन देवाचा धावा करायला सुरुवात केली आणि अचानकपणे त्याच्या खांद्यावर एक हात येऊन पडला. तो स्पर्श त्याने लगेचच ओळखला. आता पुढे मागे वळून त्या व्यक्तीकडे बघणं शिवांशने जरुरी नाही समजलं. मागे उभ्या असलेल्या व्यक्तीचा हात शिवांशने रागातच झटकला. शिव, अपराधी सुरातच त्या व्यक्तीने शिवांशला आवाज दिला, ज्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता. शिवांशने त्या व्यक्तीकडे पाहिलं सुद्धा नाही आणि तो त्या व्यक्तीपासून लांब जाऊ लागला. विक्रांतने त्याचा हात पकडत त्याला बाजूला केलं. त्याला काय बोलायचंय हे ऐकून तरी घे आणि मग तुला राग काढायचंय तर कर. विक्रांतने शिवांशवर आवाज चढवतच म्हटलं. काय ऐकू मी त्याचं? माझ्या भावाला गरज असताना लपून बसला हा. याची बाजू घेऊन माझ्यासमोर तू अजिबात नाही यायचं हा. मला तर वाटतंय तुम्हा दोघांचा प्लॅन होता हा सगळा. रागीट कटाक्ष रियांशवर टाकतच शिवांश म्हणाला. रियांश आणि विक्रांतचे आपापसात इशारे करायला सुरुवात झाली. शिवांशचं लक्ष आता फक्त आणि फक्त ऑपरेशन थिएटरच्या दरवाजावर चिकटवलेल्या लाल दिव्याकडे होतं. जे काही झालंय त्याला जबाबदार फक्त आणि फक्त युग आहे. तू राग करायचा तर त्याचा कर. शिवांशची हनुवटी धरत त्याचा चेहरा स्वतःच्या दिशेने फिरवतच रियांश म्हणाला. अशा सिच्युएशन मध्ये तो कशाला तुला काही करेल? उगा स्टोरी बनवून मला नको सांगूस. शिवांश रियांशवर गरजला. स्टोरी का बनवू मी? खरं तेच सांगतोय. अविराचं टॉपिक थोडं जास्तच मनावर घेतलेलं मी. इवन अजूनही भीती वाटतेय. निदान अविरा तुझी होईपर्यंत तरी युगला आपण केलेला पराक्रम नको कळायला असं वाटत होतं. माझं हॉस्पिटलमध्ये राहणं मला योग्य नाही वाटलं, म्हणून मी पुण्याला निघून गेलो. कारण तू आणि विक्रांत असताना मला अंगदची काळजी करायची गरज नाही. मला थोडी ना माहिती होतं माझी किडनी अंगदच्या किडनीला मॅच होईल ते. आणि तुला काय वाटतं अंगदसाठी मी किडनी नाही देऊ शकत का? तो माझा भाऊ आहे यार. त्याच्यासाठी तर हा जीव पण देईल मी. रियांश शिवांसमोर मोठमोठे डायलॉग बोलून दाखवू लागला. एवढी काळजी आहे मग आज फोन का स्विच ऑफ करून बसलास? शिवांशने रागातच विचारलं तेव्हा रियांश निशब्द झाला. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणत तो विक्रांतकडे पाहू लागला. चोरी झाला त्याचा मोबाईल. विक्रांत डोकं लढवतच उत्तरला. हा, माझा मोबाईल चोरी झाला. मला आठवतंय, माझा ब्लड टेस्ट करताना मी मोबाईल हातात घेतलेला. त्यानंतर मी माझा मोबाईल कुठे ठेवला तेच मला आठवत नाही. रियांश एका मागोमाग एक खोटं बोलत होता. दोघेही मिळून शिवांशला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते की रियांशला अंगदची भरपूर काळजी आहे. शिवांश सध्या तरी अशा मनस्थितीत होता की अंगद व्यतिरिक्त नको त्या गोष्टीचा विचार त्याला करायचा नव्हता. रियांश सोबत बोलायचं नाही असं शिवांशने ठरवलं होतं. पण दोन्ही भावांच्या खोट्या बोलण्यात तो फसला. साधारण तासाभराने ऑपरेशन थिएटर बाहेरील ती लाल लाईट बंद झाली आणि डॉक्टर बाहेर आले. अंगद कसा आहे? शिवांशने डॉक्टरांना प्रश्न केला. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. थोड्या वेळात पेशंटला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करू. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. डॉक्टरांनी शिवांशसोबत बोलताना बघून क्रिश पळतच त्याच्या जवळ आला. ऑपरेशन झालं पण? काय बोलले डॉक्टर? आपला अंगद ठीक आहे ना? क्रिशने विचारलं. हो, तो ठीक आहे. थोड्या वेळाने त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करते. तू घरी जाऊन रेस्ट कर, मी आहे इथे. जर काही वाटलं तर मी तुला कॉल करते. क्रिशची काळजी करतच शिवांश म्हणाला. नाही बोलायला गेलं तरी अंगदच्या काळजीने क्रिश सुद्धा आजारी पडला होता. त्याला भेटून जातो, क्रिश म्हणाला. चहा? समीर दोघांजवळ येतच म्हणाला. ह्याला दे,
ह्याला गरज आहे त्याची. क्रिशवर नजर टाकतच शिवांश म्हणाला, सॅमने जबरदस्ती केली म्हणून मी जस्ट जेवलोय. तू काही खाणार नाहीस म्हणून तुझ्यासाठी चहा घेऊन आलोय. धर घे आणि पी गप्प. समीरच्या हातून चहा कप काढून घेत क्रिश म्हणाला. वांशसोबत बोलता बोलता त्याचे लक्ष दूर बाकड्यावर बसलेल्या रियांश आणि विक्रांतवर गेलं. मला वाटलेलंच हा आत्ता उगवणार ते. रियांशवर रागेट नजर टाकतच क्रिश म्हणाला. शिवांशने मागे वळून पाहिलं. विक्रांत आणि रियांश एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करण्यात रंगले होते. शिवांशने घाबरतच समीरकडे पाहिलं, जो मोबाईलमध्ये डोकं खुपसून काहीतरी करत होता. मोबाईलच्या कीपॅडवरती फिरणारी त्याची बोटं बघता तो नक्कीच कोणासोबत तरी चॅटिंग करण्यात व्यस्त असावा असं वाटलं. काहीही करून आत्ताची वेळ मारून न्यावी लागेल. क्रिश, मम्मी आणि डॅडला घेऊन घरी जा. हवं तर त्यांना सोडून पुन्हा ये. कालपासून मम्मी झोपली सुद्धा नाहीये. जागरण करून ती सुद्धा आजारी पडेल. आपल्या आईची काळजी करतच शिवांश म्हणाला. खरं तर क्रिशला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचं काम शिवांश करत होता. मी ड्रायव्हिंग नाही करू शकत, तूच जा ना प्लीज. क्रिश छोटंसं तोंड करतच म्हणाला. समीरला येत असेल ना ड्रायव्हिंग, त्यालाच घेऊन जा आपल्या घरी. इथे माझी गरज आहे रे, नाहीतर मी तुला थोडी ना सांगितलं असतं. शिवांश क्रिशला समजावतच म्हणाला. शिवांशने आपलं नाव घेतलंय हे बघून समीरने मोबाईलमधून मान वर काढून त्याच्याकडे पाहिलं. तुला येते ना ड्रायव्हिंग? शिवांशने विचारलं तेव्हा समीरने हो म्हणून मान डोलावली. मग मम्मी डॅडीला घरी सोडून येशील? क्रिश सुद्धा रेस्ट करतोय का ते बघ. नाहीच ऐकलं तर मग त्याला रिटर्न घेऊन ये. शिवांशने म्हटलं तसं समीरने पुन्हा हो म्हणून मान डोलवली. त्या दोघांसोबत तू अजिबात बोलायचं नाही या. क्रिशने रियांश आणि विक्रांतवर जळजळीत कटाक्ष टाकतच शिवांशला म्हटलं. क्रिश कोणासोबत बोलतोय हे बघायला म्हणून समीर सुद्धा त्याच दिशेने पाहू लागला जिथे क्रिश बघत होता. रियांश आणि विक्रांत त्याला दिसले. रियांशला बघून तर समीरने दात एकमेकांवर घट्ट दाबून धरले. रागेट सनक त्याच्या मेंदूत भिंगली. सरकारने एक खून माफ केला असताना तर आज याला पोचवलंच असतं मी. समीर स्वतःशीच पुटपुटला. हा इथे काय करतोय? समीरने रागातच क्रिशला विचारलं. मी बोललो ना तुला ऑपरेशन झाल्यावर हा हजर राहील म्हणून. बघ तो हजर पण राहिला. दोघे पण तसलेच आहेत आणि त्या दोघांना काही बोललं की ह्याला खूप राग येतो. क्रिश शिवांशची तक्रार करतच म्हणाला. पुरे आता त्या दोघांकडे मी बघतो. मम्मी आणि डॅडीची समजूत काढ आणि त्यांना घेऊन जा इथून. से म्हणत शिवांशने क्रिशच्या खांद्याला धरलं आणि त्याला विरुद्ध दिशेने फिरवत त्याच्या पाठीला धक्का देतच तो स्वतःच्या आईजवळ त्याला घेऊन आला. स्वतःच्या आई वडिलांची समजूत काढत शिवांशने घरी जाण्यासाठी त्यांना म्हणवलं. त्यांना समीर आणि क्रिश सोबत घरी पाठवून दिलं. चौघेही हॉस्पिटल बाहेर पडले तसं शिवांशने सुटकेचा श्वास सोडला. केलेली चोरी जास्त दिवस लपून राहत नाही या गोष्टीपासून तो अज्ञात होता. रात्रीचे साधारण 12:30 झाले असतील. रस्ता सुमसाम होता. हॉस्पिटल बाहेर असलेली माणसांची गर्दी हळूहळू नाहीशी होऊ लागली. समीर 130च्या वेगाने गाडी पळवत होता. अंगदच्या आई वडिलांची अंगदच्या तब्येतीला घेऊन आपापसात चर्चा सुरू होती. डॅडी, युगप्रोचा फोन लागत नाहीये. त्याला पण कळवायला हवं ना अंगदचे ऑपरेशन झालंय ते. त्याला पण टेन्शन येत असेल. क्रिशने असं म्हणतात समीरने रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला. पण क्रिशचं लक्ष मागच्या सीटवर बसलेल्या स्वतःच्या वडिलांकडे होतं. अंकलला कॉल करू का? क्रिशने म्हटलं. बघ करून, जागेच असतील ते. क्रिशला अनुमती देतच करण गोहिल म्हणाले. क्रिशने हर्षवर्धन देशपांडेंचा नंबर मोबाईलमध्ये शोधू लागला. अंकलचा नंबर होता माझ्याकडे, कुठे गेला बरं? क्रिश स्वतःलाच प्रश्न करत होता. मोबाईलमध्ये युगच्या वडिलांचा नंबर शोधण्यात तो हरवला. नंबर दिसला तसं क्रिशने त्यावर कॉल लावला. तो तिथे हॉस्पिटलमध्ये असताना तू त्याला फोन काऊन करून राहिला? मी एक काम करतो, गाडी पुन्हा हॉस्पिटलकडे नेतो. तू त्याला समोरासमोर जाऊन विचार. समीर थोडं चिडतच म्हणाला. युग नावाची चीड त्याला येऊ लागली होती आणि त्यापेक्षा पण जास्त चीड त्याला या गोष्टीची येत होती की क्रिश त्याच्या नावाचा जप करत गाडीत बसला होता.
तो हॉस्पिटलमध्ये असता तर मी त्याला फोन का केला असता? क्रिशने भोळे भाव चेहऱ्यावर आणतच विचारले. हॉस्पिटलमध्ये नव्हता तो. समीरने रागातच विचारले. मला तर नाही दिसला. तुला दिसला का? क्रिशने विचारलं. युग नव्हता हॉस्पिटलमध्ये. इतका वेळ शांतपणे क्रिश आणि समीरचं बोलणं ऐकणारी क्रिशची आई समीरला तोडतच म्हणाली, युग हॉस्पिटलमध्येच होता. मी स्वतः त्याला बघितलंय. समीर स्वतःच्या मतावर ठाम राहतच म्हणाला, नाही रे सॅम, युग ब्रो असता तर तू माझ्याशी न बोलता थोडी न राहिला असता. 1 मिनिट. असं म्हणत क्रिशने मोबाईल कानावर दाबला, कारण युगच्या वडिलांनी फोन उचलला होता. अंकल युग ब्रो, क्रिशने बोलायला सुरुवात केली. अचानकपणे? मला तर काही बोलला नाही. असं कसं युकेला गेला तो? क्रिश फोनवर बोलत होता. समीर गाडी चालवता चालवता त्याचं बोलणं ऐकत होता. इकडची तिकडची विचारपूस करून क्रिशने फोन कट केला. युग ब्रो तर युकेला गेलाय. तू हॉस्पिटलमध्ये त्याला कसं काय बघितलं? क्रिशने भुवया उडवतच समीरला विचारलं. फक्त मीच नाही, तू सुद्धा बघितलंस आणि तू बोललास सुद्धा. बोललास की आत्ता आला हा सगळं काही झाल्यावर. समीर क्रिशला आठवण करून देतच म्हणाला, ते तर मी रियांशला बघून बोललो. युग ब्रो इंडियात नाहीये. तो दुपारीच युकेला गेलाय, म्हणून त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतोय. क्रिशने असं काही बोलून समीरला पुरतं गोंधळात टाकलं होतं. ऑपरेशन थिएटरला लागून एक बाकडं होतं. त्यावर जी दोघं बसली होती त्यातील एक जण युग होता ना? त्याच्या कानावर क्रॉस पण होतं. समीरने पुन्हा विचारलं. ते रियांश आणि विक्रांत होते आणि दोघांच्या कानावर सुद्धा क्रॉस नाही. क्रॉस तर अंगद आणि युग ब्रोच्या कानावर आहे आणि त्यांचा कॉमन फ्रेंड आहे डॉक्टर विकल्प, त्याच्या सुद्धा कानावर आहे. त्या दोघांनी मिळून जबरदस्ती युग ब्रोच्या कानावर ते निशाण गोंदून घेतलं. त्यांच्या मैत्रीची निशाणी होती ती. मी तुला आणि अविराला बोललो होतो ना, तुम्हा दोघांचा युग ब्रोला समजून घ्यायला काहीतरी गैरसमज झालाय. तो खूप चांगला आहे, क्रिश म्हणाला. युग आणि रियांश सेम दिसतात का? समीरने विचारलं. अजिबात नाही. युग ब्रो खूप हँडसम दिसतो. रियांश त्याच्यासमोर पाणी कम आहे. माझ्याकडे फोटो आहे युग ब्रोचा. असं म्हणत क्रिश मोबाईलमध्ये युगचा फोटो शोधू लागले. हा बघ भेटला. असं म्हणत क्रिशने मोबाईल समीर समोर धरला, ज्यात त्याने युग सोबत काढलेला फोटो होता. स्टेअरिंगवर हात फिरवत गाडी दुसऱ्या गिअरवर टाकतच समीरने क्रिशच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहिलं. पुढील भाग लवकरच पोस्ट होईल, पण तुम्ही पुढील भाग वाचण्यासाठी खरंच उत्सुक आहात असं मला जाणवलं तरच. त्यामुळे कमेंट करा. मग भेटूया पुढील भागात. धन्यवाद.